आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये उंबरठ्याला अत्यंत पवित्र स्थान दिले गेले आहे. घराचा उंबरठा हा केवळ प्रवेशद्वार नसून तो घरातील सकारात्मक ऊर्जा आणि बाहेरील जागा यांच्यामधील एक महत्त्वाची सीमा मानली जाते. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी उंबरठ्याची पूजा करण्याची आणि त्यावर हळदीचे लेपन करण्याची परंपरा निर्माण केली. पण उंबरठ्यावर हळद का लावली जाते, यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे कोणती आहेत? चला तर आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. सर्वप्रथम हिंदू धर्मामध्ये हळदीला शुभत्व, सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. माता लक्ष्मीला हळद अत्यंत प्रिय असल्याचे मानले जाते. त्यामुळे उंबरठ्यावर हळदीचे लेपन केल्याने घरात लक्ष्मीचं आगमन होतं आणि सुख समृद्धी वाढते, अशी श्रद्धा आहे. वास्तुशास्त्रानुसार उंबरठा हा घरातील ऊर्जेचा प्रवेशबिंदू असतो. उंबरठ्यावर हळद लावल्याने सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि नकारात्मक शक्तीचा प्रभाव कमी होतो, असे मानले जाते. त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न आणि शांत राहण्यास मदत होते. अनेक ठिकाणी तर दर शुक्रवारी, पौर्णिमा, अमावस्या किंवा सणाच्या दिवशी उंबरठ्याला हळदीचं लेपन लावण्याची प्रथा आहे. यामुळे घरातील मंगल वातावरण वाढते, असेही सांगितले जाते. आता यामागील वैज्ञानिक कारण पाहूया. हळदीमध्ये नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. पूर्वीच्या काळात घरे मातीची किंवा दगडी असत. उंबरठ्यावर हळद लावल्यामुळे जंतू आणि कीटकांची वाढ कमी होण्यास मदत होत असे. त्यामुळे घर स्वच्छ आणि आरोग्यदायी राहण्यासाठी हातभार लागत असे. तसेच हळदीचा पिवळा रंग मनामध्ये आनंद, उत्साह आणि सकारात्मकता निर्माण करतो. घरात प्रवेश करताना उंबरठ्याची हळद आणि रांगोळी पाहून मन प्रसन्न होते. त्यामुळे मानसिकदृष्ट्याही सकारात्मक परिणाम होतो. तर आता आपण जाणून घेणार आहोत उंबरठ्यावर हळदीचे लेपन केल्याने मिळणारे प्रमुख फायदे. पहिला फायदा, घरात शुभत्व आणि मंगल वातावरण निर्माण होते. दुसरा फायदा, माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. तिसरा फायदा, नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो, असे मानले जाते. चौथा फायदा, उंबरठ्याची स्वच्छता आणि पावित्र्य टिकून राहते. पाचवा फायदा, जंतू आणि सूक्ष्म कीटकांपासून काही प्रमाणात संरक्षण मिळते. सहावा फायदा, घरातील सदस्यांमध्ये सकारात्मक भावना आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते. मंडळी, आपल्या संस्कृतीतील प्रत्येक परंपरेमागे काही ना काही गूढ आणि उपयुक्त कारणे असतात. उंबरठ्यावर हळदीचे लेपन करणे ही अशीच एक सुंदर परंपरा जी श्रद्धा, विज्ञान आणि सकारात्मकतेचा संदेश देते. म्हणूनच शक्य असेल तेव्हा सण, वार, पौर्णिमा, अमावस्या या दिवशी उंबरठा स्वच्छ करून त्यावर हळदीचं लेपन आणि रांगोळी काढा. यामुळे घरात पावित्र्य, आनंद आणि मंगल वातावरण निर्माण होईल. तर मंडळी, तुम्ही सुद्धा उंबरठा लेपन करता का? करत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि हो, हाईपसुद्धा नक्की करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.